असा यज्ञ घेऊन तुला आलोय प्रभू. आम्ही तुझ्या वेदीजवळ येऊन तुला गौरवतो. आम्ही आणलेली स्तुतीची सुमने आम्ही तुला देतो पिता परमेश्वरा. आम्ही तुझा गौरव करतोय. तू आम्हाला पुष्कळ आशीर्वाद दिलेस गेल्या वर्षामध्ये आणि म्हणून हा नवीन दिवस तू आम्हाला दाखवलाय. नवीन वर्ष देवपाच्या आमच्यासाठी तू दिलायस त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद द्यायला आलोय. आम्ही तुला भेटायला आलोय. आम्ही तुला महिमा द्यायला आलोय आणि पुढच्या वर्षभरासाठी तुझी कृपा मागायला आलोय. आम्हाला तू मदत कर. तुझ्या आत्म्याला देवपा आम्हाला तू चालव अशी मी प्रार्थना करतो. आम्ही आमचं संपूर्ण समर्पण देवपा तुला करतो. तुझ्या नावाला देवपा धन्यवाद. इथं पुढची वेळ तुझ्या हातामध्ये घे. तुझ्या उपस्थितीत गांभीर्याने बसण्यासाठी आम्हाला मदत. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नवीन वर्षामध्ये प्रभूने आपल्याला आशीर्वाद द्यायचं ठरवलेलं आहे. हालेलुया. किती लोक आनंदित आहेत या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी प्रभूच्या सानिध्यामध्ये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गीत गाऊ आपण देवाच्या नावाचा धन्यवाद करूया. तुम दिल में ऐसे बच गए जिंदगी भर के लिए राजा बन गए. आपण गीत गाऊ त्या देवाच्या देवाला आपण धन्यवाद देऊया. त्याच्या अगोदर इकडचे जे कुणी वरती असतील तर कृपा करून घेऊन या आपापले नवरे वर जाऊन प्लीज. माझी विनंती. माझा आवाज वरती जातोय का? मदत सकाळी 8 वाजता करायची होती. हालेलुया. नाही आहे कुणीवर? 8 वाजता ब्रदर बिचारे थंडी देखते वरती आणि आता तुम्ही जग सोडून वरती काय करणार? या खाली या म्हणावं सगळ्यांना. जिंदगी भर के लिए राजा
लेट येत असेल तर पाठीमागं बसा, नाही तर गडबड होत नाही. हालेलुया. मी घाबरत घाबरत जीवन जगत होतो, पण येशू ख्रिस्ताने मला बाहेर काढलं. हालेलुया. किती लोकांना बाहेर काढलंय? प्रेज द लॉर्ड. आणि जे अजून बाकी आहे, ज्या नवीन वर्षामध्ये बाहेर येणार आहे, बोला येशू मसीह की, बोला येशू मसीह की. हालेलुया. आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या नवीन वर्षामध्ये प्रभू येशू ख्रिस्त खरोखर आपल्यामध्ये सामर्थ्याने कार्य करणार आहे. हालेलुया. आपल्या दुःखाचे दिवस संपले. हालेलुया. प्रभू म्हणतो की मी तुम्हाला आजच्या दिवसापासून आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्याला आशीर्वाद पाहिजे, सामर्थ्य पाहिजे आणि प्रभूची सेवा करायची, तर आपल्याला यहोवाची गरज आहे. हालेलुया. गीत गाएंगे, प्रभु के नाम को धन्यवाद देंगे. बिन तेरे मैं कुछ भी नहीं, यहोवा मुझे तेरी जरूरत है. हालेलुया. गीत गाएंगे, प्रभु को धन्यवाद देंगे.
त्यासाठी परमेश्वराची गरज आहे. हालेलुया. तुझे संकल्प असे सिद्धीत जाणार नाही, तर परमेश्वरावर भाव ठेव म्हणजे तुझे संकल्प सिद्धीत जातील. हालेलुया. आणि म्हणून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण देवाचं सामर्थ्य मागणार आहोत. त्याला तोंड उघडून आनंदाने म्हणणार की प्रभू मला वर्षभर तुझी गरज आहे. हालेलुया. त्याशिवाय मी जे काही योजना आहे पित्या ते होणार, तर मला तुझी कृपा फिरव. हालेलुया.
मसीह की, बोलो यीशु मसीह की, बोलो यीशु मसीह की। हालेलुया, हालेलुया। मेरे यीशु जैसा कोई नहीं। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। बायबल सांगतं की स्तोत्र संहिता अध्याय 150 की दशतंतू वाजवून परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद करा। हालेलुया। खणखणारी झांज आणि झणझणारी झांज आणि खणखणारी थाळी घेऊन परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद करा। डप विना घेऊन परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद करा। हालेलुया। आपण देखील आपले दशतंतू वाजवून देवाच्या नावाचा धन्यवाद करूया। म्हणजे आपले दोन हात, हालेलुया, हाताने टाळून मुखाने जय, प्रेमाने बोला ख्रिस्ता जय। हालेलुया। गीत गाऊ, पुन्हा एक बार देवाच्या नावाचा धन्यवाद करू। तुमची वाजत नाही तोपर्यंत। हालेलुया। हाताने टाळी, प्रेमाने बोला, आवाज यायला पाहिजे। मी माझा माईक बंद करणार आहे, तुमचा आवाज यायला पाहिजे। पण आपण म्हणतो नाही देवा हे मलाच असू दे, तू ह्यातच भर घाल। ते म्हणतो नाही बेटा, तू जोपर्यंत तुझं हलकं मला देत नाही जड वज, तोपर्यंत माझं हलकं तुला समजणार पण नाही। हालेलुया, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड। नवीन वर्षामध्ये आपण कशासाठी जमलोय? सगळं जड त्याच्याकडे टाकण्यासाठी। हालेलुया। हा चर्च सकाळचं घेण्याचा उद्देश काय आहे? मी माझं जड देवाला देणार आहे आणि देवाचं हलकं घेऊन जाणार आहे। बोला येशू मसीह की, बोला येशू मसीह की। केली पापाची मोरी, केली पापाची मोरी, टाकूया पिसाळी, केली पापाची मोरी, टाकूया पिसाळी, टाकूया पिसाळी, टाकूया पिसाळी, टाकूया पिसाळी, टाकूया पिसाळी, केली पापाची मोरी, टाकूया पिसाळी, केली पापाची मोरी, टाकूया पिसाळी। आपण पश्चाताप
या आपण सगळेजण डोळे बंद करूया, माझ्या मागे म्हणा सगळ्यांनी, हे यहोवा महिमा पराक्रम शोभा सामर्थ्य वैभव तेरा ही है, क्योंकि आकाश और पृथ्वी में जो कुछ भी है वह तेरा ही है। यहोवा राज्य तेरा है, तू सबों के ऊपर मुख्य और महान ठहरा है। धन और महिमा तेरी ओर से मिलती है, और तू सबों के ऊपर प्रभुता करता है। सामर्थ्य और पराक्रम तेरे ही हाथ में है, और तू सब लोगों को बढ़ाना और बल देना तेरे हाथ में है। इसलिए अब हमारे परमेश्वर तेरा धन्यवाद करते हैं और तेरी महिमा युक्त नाम की स्तुति करते हैं। प्रभु तेरे वचन से आज हमसे बात कर, मैं तेरे वचन को और आमीन में स्वीकारता हूं। आमीन। परमेश्वर पित्या, तुझा आत्मा या ठिकाणी आहे पित्या, आणि निश्चितार्थाने तू आम्हाला मदत करणारा परमेश्वर आहेस प्रभुदेवा। या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रभुदेवा आम्ही सगळेजण आमची मन, अंतःकरण, हृदय तुझ्या पवित्र हातात समर्पित करतो। निश्चितार्थाने प्रभुदेवा आज आम्ही काहीतरी नवीन प्राप्त करून जाणार आहोत प्रभुदेवा। आम्ही प्रभुदेवा अपेक्षेने आलेलो आहोत, आम्ही प्रभुदेवा तुझ्याकडून मिळवण्यासाठी आलेलो आहोत प्रभुदेवा। आणि जसं तुझं वचन आम्हाला सांगतं की तू सामर्थ्य देतोस आणि प्रभुदेवा तू वाढवतोस प्रभुदेवा, आणि धन सामर्थ्य या सर्व गोष्टी तुझ्यापासून प्राप्त होतात। आणि निश्चितार्थाने प्रभुदेवा आज आम्ही हे तुझ्यापासून प्राप्त करणार आहोत प्रभुदेवा। आणि प्रभुदेवा आम्ही आमचं मन, शरीर, आत्मा तुझ्या गौरवी हातात समर्पित करतो, जेणेकरून प्रभुदेवा ते मिळण्यासाठी प्रभुदेवा आम्ही ते जमीन नांगरून काढतो प्रभुदेवा, आणि आम्हाला प्रभू ते मिळावं यासाठी प्रभुदेवा आम्ही पूर्णपणे तुझ्या हातात प्रभुदेवा येतो प्रभुदेवा। आणि समर्पित होत असताना प्रभुदेवा आम्ही तुला विनवतो की तुझा आकाश कपाट उघड आणि आम्हाला येशूच्या नावात प्रभुदेवा ते प्राप्त होऊ दे आणि आम्ही रिकामे जाणार नाही प्रभुदेवा। तर प्रभुदेवा आम्ही प्रभुदेवा त्या नवीन गोष्टी घेऊन जाणार आहोत। आमचं जीवन तुझ्या गौरवाने भरलं जाऊ दे, आमचं जीवन तुझ्या सामर्थ्याने भरलं जाऊ दे प्रभुदेवा। तुझी महिमा युक्त कृपा प्रभुदेवा आमच्या जीवनात येशूच्या नावात प्रगट होऊ दे प्रभू। आम्ही सगळ्यांचं आमचं जीवन आम्ही तुझ्या पवित्र हातात देतो, आम्हा प्रत्येकाला तुझ्या गौरवी हातात देतो। आमची प्रार्थना तू ऐकत आहेस धन्यवाद, येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक। आमेन। बसूया आपण सगळे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। आवाज येतोय माझा सगळा शेवटपर्यंत? प्रेज द लॉर्ड। प्रभू स्तुती असो। माईक जरी नसला तरी परमेश्वराने आपल्याला जो सुंदर आवाज दिलाय त्याचा उपयोग परमेश्वराने हालेलुया। प्रेज द लॉर्ड। आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि 1 तारीख आहे। हालेलुया। तुमच्यापैकी बरेच जण असतील की ते नवीन ड्रेस घालून आलेले असतील, नवीन शर्ट, नवीन कपडे तुम्ही परिधान केलेले असतील, आणि आपल्या सगळ्यांनाच नवीन आवडतं, बरोबर ना? आपल्या सगळ्यांना काय आवडतं? नवीन गोष्टी आवडतात। नवीन मोबाईल आपल्याला आवडतो, अरे वा, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। संदेश सुरू होण्याच्या अगोदर परमेश्वराने आपल्याला लाईट आलेली आहे, धन्यवाद, स्तुती असो। देवाला आपली काळजी आहे। आपल्या सगळ्यांना काय आवडतं? नवीन गोष्टी आवडतात। बाजूला सांगा, तुला नवीन आवडतं की नाही? विचारा बरं त्याला। नवीन आवडतं ना? सगळ्या गोष्टी, नवीन कपडे, नवीन मोबाईल, नवीन चप्पल, नवीन ड्रेस, त्याच प्रकारे नवीन टीव्ही, घरात असणाऱ्या नवीन वस्तू आहे ना, नवीन काहीतरी खायला आवडतं, नवीन ठिकाणी फिरायला आवडतं। काही काही लोकांना नवीन बायको आवडते, ते मात्र सोडून बाकी सगळं आवडू दे तुम्हाला, चांगली गोष्ट आहे, नवीन आवडतं। पण एक गोष्ट आहे की नवीन, आपल्या प्रत्येकाला नवीन गोष्टी आवडतात, आणि निश्चितार्थाने देवाला सुद्धा आपल्याला काहीतरी नवीन द्यायचं असतं। देव बऱ्याच गोष्टी नवीन देत असतो। मागील आठवड्यामध्ये मी एक कथन वाचलं की आपण सगळेजण नवीन संकल्प करत असतो, आहे ना, नवीन संकल्प करतो। मग काही लोकांचं असं म्हणणं असतं की मी सोमवारी करेन, काय करेन? सोमवारी करेन, मी सोमवारी करेन, मी 1 तारखेला सुरू करेन, नवीन वर्षाच्या दिवशी पहिल्या दिवशी सुरुवात करेन। आणि तुम्हाला माहित आहे हे तिन्ही मुहूर्त आज एका दिवशी आले, बरोबर ना? आज सोमवार आहे, 1 तारीख पण आहे,
आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस पण आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पास करायला काय हरकत नाही. हालेलुया. हा विनोदाचा भाग झाला, पण बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या देव तुम्हाला मला देऊ इच्छितो. नवीन गोष्टी आज काहीतरी तुम्ही नवीन प्राप्त करून जाणार आहात. आणि निश्चित अर्थाने देवाला आपल्याला बायबलमध्ये पण असं काही आहे की जे बरंच काही काही नवीन परमेश्वराने आपल्याला देऊ केलेलं आहे. नवीन प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी परमेश्वर नवीन देत असतो. मग नवीन उत्पत्ती, नवीन हृदय, नवीन मनुष्य, नवीन शक्ती, नवीन नाव, नवीन गीत, नवीन गोष्ट, नवीन कृपा, नवीन आज्ञा. प्रेज द लॉर्ड. हे सगळं काही नवीन आहे. हालेलुया. एक वन बाय वन आपण पाहणार आहोत की परमेश्वराने आपल्याला काय काय नवीन देऊ केलेलं आहे आणि नवीन काय देऊ इच्छितो देव आणि ते कसं प्राप्त करणार आहोत आपण. नवीन पहिली गोष्ट म्हणजे नवीन उत्पत्ती. आपण नवीन उत्पत्ती आहोत. माझ्या बरोबर वाचा 2 कोरिन्थीकरास पत्र याचा 5वा अध्याय 17वे वचन. 2 कोरिन्थीकरास पत्र याचा 5वा अध्याय 17वे वचन. तुम्हाला पाठ असणारे वचन आहे. हा, म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. नवे ते होऊन गेले पहा, जुने ते होऊन गेले पहा, नवे झाले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थोडक्यामध्ये जर वचन चुकलं तर अर्थ बदलून जातो पूर्णपणे, है ना. आणि खूप कॉन्सन्ट्रेट घेऊन आपण वाचलं पाहिजे. आणि म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो काय आहे? नवीन उत्पत्ती आहे. बाजूला सांगा नवीन उत्पत्ती. जुने ते होऊन गेले आणि पहा ते नवीन झालेले आहे. हालेलुया. जुने ते होऊन गेले आणि पहा काय झालेलं आहे? नवीन झालेलं आहे. नवीन उत्पत्ती परमेश्वर नवीन निर्माण करतो. कारण देव आपला जो परमेश्वर आहे तो नवीन उत्पत्ती करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. जुन्याला मुलामत देऊन त्यालाच वेगळ्या प्रकारचं रूपडं देणारा परमेश्वर नाही, तर नवीन निर्माण करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. जुन्यामध्ये रिनोव्हेशन करणारा आपला देव नाही, हे लक्षात घ्या. नवीन निर्माण करणारा आपला देव आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की नवीन, कारण आपण जे एचकेलाच्या पुस्तकामध्ये वाचलं त्यामध्ये एचकेलाला परमेश्वर कुठे घेऊन गेला? शुष्क अस्थींच्या तिथे घेऊन गेला. आणि शुष्क अस्थींच्या तिथे घेऊन गेल्यानंतर एचकेलाला विचारलं की तुला काय दिसतं? तो म्हणाला सगळीकडे हाडं पडलेली आहे, सगळीकडे अस्थी पडलेले आहे. आणि काय आहे? वेगवेगळ्या प्रकारची हाडं आहेत. आणि त्या एचकेलाला तो प्रश्न विचारतो, ह्या अस्थी एकत्र येतील काय? तो म्हणाला तुला ठाऊक परमेश्वर. हालेलुया. त्याला ठाऊक नव्हतं. बऱ्याच वेळेस आपल्याला माहित नाही की परमेश्वर काय करू शकतो, परमेश्वर कोणत्या प्रकारचं सामर्थ्य ठेवून आहे. आणि देव त्याला असं म्हणतो की या अस्थी जोडतील, या अस्थीवरती मांस येईल, या अस्थीवरती त्वचेचं आच्छादन येईल, या अस्थीमध्ये मी श्वास फुंकेन आणि श्वास फुंकल्यानंतर आतमधले अवयव सुद्धा जागृत होतील, जिवंत होतील आणि या अस्थी पायावर उभे राहतील. एक मोठं सैन्य उभं राहील. हालेलुया. परमेश्वर आपल्याला या ठिकाणी रिनोव्हेशनचं आश्वासन देत नाही, रिनोव्हेशनचं अभिवचन देत नाही, तर परमेश्वर तुम्हाला मला नवीन उत्पत्तीचं अभिवचन देत आहे. हालेलुया. नवीन उत्पत्तीचं, नवीन वर्षासाठी तुम्हाला परमेश्वर नवीन उत्पत्तीचं अभिवचन देत आहे. तुमच्या जीवनातली कोणतीही अशी गोष्ट असू द्या, तुम्हाला असं वाटत असेल की त्याच्यात रिनोव्हेशन व्हावं किंवा त्याच्यात मुलामा दिला जावा, त्याला मुलामा दिला जावा आणि आतली जी जुनी गोष्ट आहे ती झाकून टाकली जावी. परमेश्वर म्हणतो त्याला मी मोडेन, तोडेन आणि पुन्हा एकदा नव्याने बांधणी करेन. हालेलुया. पुन्हा एकदा नव्याने निर्माण करेन. आतली गोष्ट लपवण्याची गरज पडणार नाही. आतली गोष्ट त्याच्यावर झाकण टाकण्याची गरज पडणार नाही. आच्छादन घालून वेगवेगळ्या प्रकारे त्याला झाकण्याची आवश्यकता पडणार नाही, तर मी नवीन निर्माण करेन. हालेलुया. तुमचं नातं नवीन होईल. तुमच्या जीवनामध्ये जी काही गोष्ट तुम्हाला असं वाटत असेल की हे लपवून ठेवली जावी आणि नवीन आच्छादन व्हावं. आणि बरेच लोक आज संकल्प करतात आणि म्हणतात की माझं जीवन आजपासून नवीन झालेलं आहे. पण नवीन होत असताना नवीन निर्माण करण्याचा जो सामर्थ्य ज्याजवळ आहे त्याच्या जवळ तुम्हाला आलं पाहिजे. आणि मगच तुम्ही असं म्हणू शकता की देव माझ्यामध्ये नवीन निर्माण करेल. हालेलुया. बऱ्याच जणांना आपला स्वभाव बदलू इच्छितात, बरेच लोक आपलं जीवन बदलू इच्छितात, आपलं बोलणं बदलू इच्छितात, आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी त्यांना बदलायच्या आहेत. पण बदलासाठी ते वेगवेगळ्या प्रकारची कारणं शोधत असतात. हे असं परमेश्वराने करावं, हे करावं, ते करावं आणि ते केल्यानंतर मग मी माझं जीवन बदलेल. पण आज परमेश्वर तुम्हाला अभिवचन देत आहे की मी बदलायला तयार आहे, नवीन निर्माण करायला तयार आहे. निश्चित अर्थाने परमेश्वर उत्पत्ती करू इच्छितो तुमच्या जीवनामध्ये. बाजूला सांगा मी नवीन उत्पत्ती करणारा परमेश्वर आहे. लक्षात घ्या, जो कोणी त्याच्या ठाई येतो त्याच्या जवळ येतो तर देव असं म्हणतो की जुनं ते होऊन गेले. 2023 झालेलं आहे पण आता मी तुला
नवीन निर्माण करेन, मी नवीन उत्पत्ती करेन तुझ्यामध्ये, तुमच्यामध्ये नवीन शब्द टाकेल परमेश्वर. अशा प्रकारचे शब्द जे तुम्ही कधी ऐकले नसतील कानावर, अशा प्रकारचा स्वभाव की जो ज्याच्याविषयी तुम्ही विचार पण केला नसेल. नवीन आच्छादन घालण्याची, त्याच्यावर जुन्यावर आच्छादन घालण्याची गरज नाही. नवीन देव निर्माण करेल. हालेलुया. जे तुम्हाला शक्य नाही त्या गोष्टी देव निर्माण करेल. हालेलुया. कारण निर्माण करण्याचं सामर्थ्य माणसाजवळ नाही, कारण तो यहोवा एलोहीम आहे. हालेलुया. यहोवा काय आहे? तो एलोहीम आहे आणि तो शब्दाद्वारे केवळ निर्माण करतो. तो कशाद्वारे निर्माण करतो? शब्दाद्वारे निर्माण करतो. तो बोलतो आणि पृथ्वीतली प्रत्येक गोष्ट हलू शकते. पृथ्वीतली प्रत्येक गोष्ट त्याच्या शब्दाने केवळ हलते आणि शब्दाने निर्माण होतो. तो म्हणाला की झाड जमिनीतून उत्पन्न हो. बीज नसताना परमेश्वर झाड निर्माण करतो. हालेलुया. मनुष्याला बीज लागतं, पण परमेश्वराला बीजाची गरज सुद्धा नाही. हालेलुया. परमेश्वराला कोणत्याही गोष्टीची रॉ मटेरियलची त्याला गरज नाही. बाबाला सांगा, रॉ मटेरियलची त्याला गरज नाही. विदाउट रॉ मटेरियल शून्यातून देव निर्माण करू शकतो. शून्यातून ही पृथ्वी ज्यावेळेस निर्माण केली त्यावेळेस सर्व काही नसताना परमेश्वराने निर्माण केलेलं आहे. हालेलुया. पृथ्वीवरची प्रत्येक गोष्ट त्यानं शून्यातून निर्माण केली. तुमच्याही जीवनात तुम्हाला असं वाटत असेल की 2023 मध्ये बरंच काही पोकळ होतं, आता 2024 मध्ये असं काही परमेश्वर करणार आहे. परमेश्वर म्हणतो सगळं शून्य आहे ना, ते शून्य माझ्याजवळ घेऊन ये, मी नवीन तयार करतो. हालेलुया. जे शून्य आहे ते तुम्हाला देवाजवळ घेऊन जायचं आहे, कारण देव निर्माण करणारा देव आहे. जुन्यातून तो आच्छादन घालणारा देव नव्हे, तर सगळं काही पूर्णपणे नवीन बनवणारा परमेश्वर आहे. कारण आपला देव निर्माण करणारा देव आहे, नवीन आत्मा देणारा देव आहे, नवीन हृदय, नवीन आत्मा देणारा देव आहे. त्याच वचनामध्ये ज्या ठिकाणी आपण एचकेलचं पुस्तक वाचलं तिथं जाऊया. एचकेल 36वा अध्याय 36व वचन. एचकेल 36:36. जी राष्ट्रे तुमच्या सभोवती निभावून राहतील त्या समजेल की मी परमेश्वर उद्ध्वस्त झालेली स्थाने बांधून काढतो, उजाड झालेल्यांची लागवड करतो. मी परमेश्वर जे बोललो आहे ते करीनच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 36:26 वाचा. मी तुम्हास नवे हृदय देईन, तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन, तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकेन व तुम्हास मांसमय हृदय देईन. प्रेज द लॉर्ड. देव तुम्हाला नवीन हृदय देऊ इच्छितो. हालेलुया. आज या 2024 साठी तुम्हाला संकल्प आहे, जसं नवीन उत्पत्ती तशा प्रकारे नवीन हृदय. हालेलुया. माझ्या सांगा, नवीन हृदय, नवीन आत्मा. परमेश्वर तुम्हाला नवीन आत्मा देऊ इच्छितो, नवीन हृदय देऊ इच्छितो. कारण जर आपल्याला नवीन कपडे हवे तर आपल्याला नवीन आत्म्याची गरज आहे, नवीन हृदयाची पण गरज आहे. हालेलुया. नवीन उत्पत्तीची गरज आहे, तशा प्रकारे नवीन हृदयाची पण गरज आहे आणि नवीन आत्म्याची पण गरज आहे. केवळ नवीन चपला घालण्याची गरज नाही आपल्याला, तर नवीन हृदय घेऊन चालण्याची गरज आहे. आपल्याला केवळ मुलामार घेऊन जगण्याची गरज नाही. काही लोकांना हृदय बदलायचं नसतं, केवळ वरून सजवायची गरज. त्यांना असं वाटत असतं की वरून मी फक्त आच्छादन टाकलं ना, मला आतमध्ये बदलायची गरज नाही. पण देवाजवळ तुम्ही आलं पाहिजे. देवाला म्हटलं पाहिजे की जसा दावीद म्हणाला की प्रभूजी माझ्यामध्ये नवीन हृदय उत्पन्न कर. हालेलुया. कारण त्याला माहिती होतं माझं हृदय काय झालेलं आहे, घाण झालंय. माझं हृदय पूर्णपणे सगळ्या प्रकारच्या व्यभिचाराच्या आत्म्यानं बरबटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा नवीनीकरण येण्याची गरज आहे. कारण दावीद पापात फसला होता, दावीद पापामध्ये पडला होता. स्तोत्र 51 मध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. आणि ज्यावेळेस तो पापातून ज्यावेळेस त्याचं राज्य पुन्हा एकदा त्याला परत मिळायचं होतं, त्यावेळेस देवाला त्याने प्रथम ही विनंती केली की पुन्हा एकदा मला नवीन हृदय दे, नवीन आत्मा घाल, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा घाल, असं सांगितलं. हालेलुया. काय सांगितलेलं त्यांनी? स्थिर असा आत्मा. आणि स्थिर आत्मा कोण घालतो माहितीये? परमेश्वर घालतो. हालेलुया. तुम्ही केवळ वरून आच्छादन घालण्याची अपेक्षा बाळगू नका. देवाला आपला परमेश्वर लपवणारा देव नाही. आपला परमेश्वर पारदर्शकतेचा देव आहे. आपला परमेश्वर उघड करतो, लपलेल्या गोष्टी बाहेर काढतो आणि बाहेर यासाठी काढतो की ते कायमचं तुमच्यापासून दूर व्हावं यासाठी. हालेलुया. आज तो दिवस आहे की तुमच्यामध्ये नवीन हृदय घालण्याचा तो दिवस आहे. तुम्ही असं देवापासून लपून ठेवू नका. हे लपून राहू द्या, ते लपून राहू द्या, ते लपून राहू द्या. बायबलात सांगतं की कुठलीही गोष्ट या पृथ्वीवर अशी नाही की ती उघडकीस येणार नाही. हालेलुया. मनुष्याला काय सवय असते की प्रत्येक गोष्टीवर झाकण घालत राहायचं, झाकण घालत. आपल्या प्रत्येकाच्या चुका कोणाला दिसत नाही. जशा प्रकारे दावीद म्हणाला स्तोत्र 19 मध्ये की स्वतःच्या चुका कोणाला
दिसतात. स्वतःच्या चुका कोणाला दिसत नाही. स्वतःच्या चुकावर काय करतात माणसं, पूर्णपणे पांघरून टाकतात आणि त्या लपवून ठेवतात. पण परमेश्वर म्हणतो त्या उघड कर, बाहेर काढ. आणि दावीद म्हणतो की देवा मी आता सगळ्या चुकांची काय करतो, तुला क्षमा मागतो आणि क्षमा मागून त्या सगळ्या चुका माझ्यापासून दूर व्हाव्या आणि त्या ठाई एक नवीन हृदय यावं अशी मी तुझ्याकडून अपेक्षा करतो. हालेलुया. तुम्ही अपेक्षा करताय का तशी? कारण देव तुम्हाला नवीन हृदय देऊ इच्छितो. हालेलुया. जसं नवीन कपड्याची गरज आहे तशा प्रकारे नवीन हृदयाची गरज आहे. बरं, हालेलुया. प्रत्येकाला नवीन हृदयाची गरज आहे. रोज सकाळी आपण नवीन हृदय परमेश्वराकडून मागितलं पाहिजे. प्रभूची काल काहीतरी वेगळं होतं, पण आज तुझ्यापासून काहीतरी मला वेगळं हवं आहे. आणि नवीन आत्मा माझ्यामध्ये असा आत्मा घाल की जो पापाकडे झुकणार नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टीकडे झुकणार नाही, पापाच्या बंधनात अडकणार नाही, असा नवीन आत्मा मला तू दे. हालेलुया. बरेच लोक यासाठी प्रार्थना नाही करत. लोक कपड्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारच्या जीवनात असणाऱ्या नवीन गोष्टींसाठी देवाकडे याचना करतात. पण देवाकडे याचना करत असताना प्रथम तुमची प्रार्थना अशी असली पाहिजे की प्रभूची माझ्या ठाई नवीन हृदय तू घाल. हालेलुया. कारण नवीन हृदय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आलेल्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे आपण आपल्या स्वार्थासाठी आणि जगातल्या कोणत्याही प्रकारच्या माणसाला उपयोगात त्याचा आपण उपयोगात आणणार नाही. केवळ आपल्या स्वार्थासाठी आपण त्याचा उपयोग घेऊ. कारण का माहितीये का? कारण जर आपल्या ठाई नवीन हृदय नसेल, देवाचं हृदय नसेल, देवाकडून आलेला स्थिर आत्मा नसेल, तर आपलं जीवन एक स्वार्थी जीवन बनेल. आणि जे स्वार्थी बनून वाटत असेल तर आपल्याला नवीन हृदयाची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून नवीन हृदय परमेश्वर तुमच्या ठाई देऊ इच्छितो. नवा मनुष्याची गरज आहे आपल्याला. जसं नवीन हृदयाची गरज आहे तशा नव्या मनुष्याची गरज आहे. कलसीकरास पत्र याचा 3रा अध्याय 9 आणि 10 वचन. कलसे 3:9-10. एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे आणि जो नवा मनुष्य आपल्या निर्माण कर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे त्याला तुम्ही धारण केले आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाजूला सांगा, नवा मनुष्य धारण कर आजपासून. नवीन उत्पत्ती पहिली गोष्ट सांगितली मी तुम्हाला. दुसरी गोष्ट नवीन हृदय. दुसरं नवीन हृदय. तिसरी गोष्ट काय आहे? नवीन मनुष्य. काय आहे? नवीन मनुष्य. आता नवीन मनुष्य म्हणजे काय? हृदय, उत्पत्ती हे सगळं तरी सेमच आहे पास्टर असं वाटतंय, पण वेगवेगळं आहे. बरं, सगळं काही. हालेलुया. सगळं काही वेगळं आहे. जर नवीन हृदय आतमध्ये असेल ना तर नवीन मनुष्य असेल. तुमची कपडे घालण्याची स्टाईल बदलली पाहिजे. आता संकल्प करा प्रत्येकाने की मी नवा मनुष्य धारण केलाय. वरचं बटन लावणार मी बरोबर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिस्टर्स लोकांनी काय केलं पाहिजे? संकल्प केला पाहिजे. ओढणी माझी व्यवस्थित असेल. हालेलुया. माझे कपडे घालण्याची स्टाईल बदललेली असेल. कुठल्याही प्रकारे मी आकर्षित करणाऱ्या अशा प्रकारच्या गोष्टी परिधान करणार नाही माझ्या शरीरावरती. पुरुषांनी आपल्या शरीरावर एक वेगळ्या प्रकारचा एक संकल्प केला पाहिजे नवीन वर्षामध्ये की माझे जे जगाबरोबर फॅशन चाललेलं आहे आणि ती सरकती पॅन्ट घालतात बरेच जण, आणि अशा प्रकारची पॅन्ट मी घालणार सरकती पॅन्ट. आता मला माहित नाही त्याला काय नाव आहे वगैरे. आणि असं की म्हणजे बऱ्याच जणांनी असं पकडलेलं आहे की ते इथंपर्यंत म्हणजे त्यांची पॅन्ट इथंपर्यंत आलेली असते. माहिती आहे ना, इथंपर्यंत आलेली असते. म्हणजे त्याला इलेस्टिक असतं खाली. जशा प्रकारे हे बॉटम आहे ना त्याला काय असतं? इलेस्टिक असतं. ते वरती जशा प्रकारे ती वर वळून चालतात. जसं काही गुडघ्यापर्यंतच त्यांनी पॅन्ट घातली, 3/4 घातलेलं आहे. तशी स्टाईल मी बंद करेन. हालेलुया. नवा मनुष्य. नवा मनुष्याला काय करायचंय? कपडे घालण्याची स्टाईल बदलली पाहिजे, त्याची बोलण्याची स्टाईल बदलली पाहिजे, त्याचा राग कमी झाला पाहिजे नव्या मनुष्याचा. कारण नवा मनुष्य ज्यावेळेस धारण करतो आपण त्यावेळेस त्याचा राग कमी होतो, त्यावेळेस त्याचं चिन्ह कमी होतं, त्यावेळेस त्याची कपडे घालण्याची स्टाईल बदलते. वरचं बटन अगदी व्यवस्थित लागलं जातं. एक साईड उघडी आहे आणि एक साईड आतमध्ये टाकलेले, असं तो काही विचित्र कपडे घालत नाही. पाठीमागून इनशर्ट बाहेर काढलेला आहे, पुढे मात्र इनशर्ट केलेलं आहे. असे बरेच जण काय काय करतात विचित्र स्टाईल. मग असं काय मी करणार नाही, कारण मी आता काय झालोय? नवा मनुष्य झालाय. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला नवा मनुष्य बनवू इच्छितो. तिथं लिहिलंय नव्या मनुष्याला धारण करा. काय लिहिलेलं आहे? नव्या मनुष्याला धारण करा. धारण करा म्हणजे काय? रोज सकाळी उठल्यानंतर असं म्हटलं पाहिजे की मी नवा मनुष्य झालेला आहे 2024 मध्ये, तर मी माझी स्टाईल पूर्णपणे बदललेली असेल. हालेलुया. माझ्याकडे लोक असं पाहून म्हणतील का हा विश्वासणारा आहे, हा येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, ही व्यक्ती विश्वासणारी व्यक्ती आहे, आणि म्हणून यांच्याकडून आकर्षित करणाऱ्या अशा कोणत्या गोष्टी मला दिसत
नाही. हालेलुया. कारण तुमच्याकडे पाहिल्यानंतर त्यांना लोकांना जाणवलं पाहिजे की तुम्ही बायबलच्या वचनानुसार चालणारी व्यक्ती आहात. हालेलुया. म्हणून 2024 मध्ये नवा मनुष्य धारण करा. तुमच्याकडे पाहून असं लोकांनी म्हटलं पाहिजे की हा येशू ख्रिस्ताच्या वचनानुसार बायबलच्या वचनानुसार चालणारा व्यक्ती आहे. आणि म्हणून तिथं सांगितलेलं आहे की धारण करा. धारण करा म्हणजे काय? परिधान करा. जशा प्रकारे आपण शर्ट घालतो आणि शर्ट घातल्यानंतर आपलं अंग जे आहे कुणालाही दिसत नाही. म्हणजेच काय? ज्यावेळेस आपण नवा मनुष्य धारण करतो त्यावेळेस जुना मनुष्य पूर्णपणे बंद झालेला असतो, झाकलेला असतो, काढून टाकलेला असतो. कारण आतमधला तर मनुष्य देवाने बदललेला आहे. आतमधला आत्मा बदलला, आतमधलं हृदय बदललं, नवीन उत्पत्ती परमेश्वराने केली. आता आपलं वरून झाकण्याची गरज आहे. ते वरून झाकण्यासाठी सुद्धा परमेश्वर म्हणत आहे मी नवं मनुष्यत्व धारण करा. म्हणजे लोकांना नवं मनुष्य दिसेल, नवं हृदय पण असेल, नवीन आत्मा पण असेल आणि नवा वरून कपडे जे घातलेले त्याची स्टाईल जी बदललेली आहे ते नवं मनुष्य पण लोकांना दिसू लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नव्या हृदयाबरोबर नवीन मनुष्याची गरज आहे. हालेलुया. नवीन मनुष्याची गरज आहे. नवीन मनुष्य तुमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या नव्या मनुष्यामध्ये बदलल्या जातील. मी तुम्हाला डिटेल्स मध्ये ह्या गोष्टी नाही सांगू शकत, पण बरेच गोष्टी तुम्हाला ठाऊक आहे की नव्या मनुष्यासाठी काय काय आवश्यक आहे ते तुम्ही बदलायला चालू करा. नवीन नाव परमेश्वर तुम्हाला देऊ इच्छितो. यशायाचं पुस्तक याचा 62वा अध्याय 2रं वचन. यशायाचं पुस्तक याचा 62वा अध्याय आणि 2रं वचन आहे. राष्ट्रे तुझी धार्मिकता पाहतील, सर्व राजे तुझे वैभव पाहतील. परमेश्वराच्या मुखाने ठेवलेल्या नव्या नावाने तुला हाक मारतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराने बायबल मध्ये बऱ्याच लोकांची नावं बदलली. माहिती तुम्हाला? बऱ्याच लोकांची नावं बदलली. कोणाकोणाची नावं बदलली तुम्हाला माहिती आहे? सांगा बरं. अब्रामाचं नाव बदललं परमेश्वराने. अब्रामचं अब्राहम झालं. सारेचं नाव बदललं. साराय होतं ते सारा झालं ना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणाचं नाव बदललं नंतर? याकोबाचं नाव बदललं. याकोबाचं नाव काय झालं? इस्रायल नाव झालं. हालेलुया. शौलाचं नाव बदललं. काय झालं त्याचं? पौल नाव झालं. हालेलुया. बऱ्याच लोकांची नावं बायबलमध्ये बदललेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि नाव बदलल्यानंतर त्यांचं त्याच्याबरोबर कॅरेक्टर पण बदलले. देवाने केवळ नाव बदललेलं नाही, तुम्ही एक नवीन नाव धारण करावं हे परमेश्वराची इच्छा आहे. मी अगदी त्या आत्मिक नावाविषयी बोलत आहे, आत्मिक गोष्टीविषयी बोलत आहे. तुम्ही असं म्हणू नका की आजपासून आता सतीश अहमद आता वेगळं काहीतरी बायबल मधलं नाव ठेवलं जाईल. हा मग यहोशुआ ठेवलं जाईल किंवा शमूएल ठेवलं जाईल, अजून दावीद ठेवलं जाईल, असं काही नाव ठेवलं जाईल असं काही होणार नाही. पण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी धारण केल्या पाहिजेत की हा प्रभूजी मी माझं जीवन शमूएलाशी जोडू इच्छितो. जसं शमूएला तो आशीर्वादित केलं तशा प्रकारे माझं शमूएलासारखं माझं कॅरेक्टर बनव. हालेलुया. आजपासून मी शमूएल, आजपासून मी यहोशुआ, आजपासून मी मोशे आहे प्रभूजी. पण मोशे सारखं जीवन, मोशे सारखं कॅरेक्टर माझ्या जीवनामध्ये मला धारण करण्यासाठी मदत कर. हालेलुया. बरेच लोक बाप्तिस्म्यानंतर ते कॅरेक्टर धारण करत नाही. कॅरेक्टर घेऊन बायबल मधल्या लोकांचं कॅरेक्टर घेऊन आपण चाललं पाहिजे. काही लोक शमशोनाचं कॅरेक्टर घेऊन चालतात, पण आपल्याला मोशेचं कॅरेक्टर घेऊन चालायचं आहे. काही लोक यहोशुआचं कॅरेक्टर घेऊन आपल्याला चालायचं आहे, शमूएलाचं कॅरेक्टर घेऊन आपल्याला चालायचं आहे. जसं दावीद बदलल्यानंतर नवीन आत्मा जसा त्याच्यामध्ये आला होता, त्याच्या नंतर देवाच्या मनासारखा तो राजा होता, ते कॅरेक्टर घेऊन आपल्याला चालायचं आहे. जशा प्रकारे पौल होता बदललेला, तशा प्रकारे पौलाचं कॅरेक्टर घेऊन आपल्याला चालायचं आहे. पेत्राचं कॅरेक्टर घेऊन आपल्याला चालायचं आहे. जशा प्रकारे बायबलमध्ये आपल्याला तिमोथेचं कॅरेक्टर घेऊन आपल्याला चालायचं आहे. खूप लोक आहेत बायबलमध्ये की त्यांचं कॅरेक्टर घेऊन तुम्ही चालू शकताय. हालेलुया. नवीन वर्षात परमेश्वराला तुम्ही विनंती करा की प्रभूजी माझं जसं जीवन आजपर्यंत मी जगत आलोय ना तशा प्रकारे माझं नाव पण तू बदलून टाक. कारण बायबलमध्ये अशी बरीच लोक आहेत की त्यांचं नाव ज्या दिवशी बदललं त्या दिवसापासून त्यांचं संपूर्ण जीवन बदललं. प्रेज द लॉर्ड. देवाला त्यांनी अशी विनंती केली की त्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही चालत असताना, तुम्ही बोलत असताना लोक तुम्हाला, तुम्ही नाही स्वतःला बोलवलं पण लोक तुम्हाला बोलवतील अरे हा मोशे. हालेलुया. समजतं मी काय तुम्हाला सांगतोय? लोक तुमच्याकडे पाहून असे म्हणाले पाहिजे तू पौल आहेस. प्रेज द लॉर्ड. लोक तुमच्याकडे पाहून असं म्हणले पाहिजेत की तू स्टेफन आहेस. लोक तुमच्याकडे पाहून असं म्हणले पाहिजेत की तू दावीद आहेस. लोक तुमच्याकडे पाहून असं म्हणले पाहिजेत की तू योसेफ आहेस, कारण तू त्या योसेफासारखा विजयी झालेस लोभावर. हालेलुया. कारण तुमचं कॅरेक्टरच तुमचं नाव पाडणार आहे. बऱ्याच लोकांना नाव पाडायचं. आपल्या चर्चमध्ये बऱ्याच लोकांची नाव पाडले. कुणाला अण्णा म्हणतात, कुणाला तात्या म्हणतात, अजून काही आहे ना अशा प्रकारे. पण बायबल मधल्या नावाने बोलवा लोकांना. हालेलुया. हालेलुया. जगातल्या नावाने बोलवणं
बंद करा. काका आहे, मामा आहे, दादा आहे, तात्या आहे आणि असं बरंच काय 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 आहे ना. आता तुम्ही पाहिलं असेल बॅनरवरती अमुक अमुक दादा, अमुक अमुक तात्या, अमुक अमुक काय काय काका, अजून आहे बरंच आहे ना. बऱ्याच लोकांना नावं पाडलेली असतात पण त्यांच्या कॅरेक्टरनुसार त्यांची नाव, कारण ते दादा असतील लोकांचे म्हणून ते दादा आहे. पण आपण शमूएल आहोत. हालेलुया. आपण मोशे आहोत. हालेलुया. तुम्हाला रिबिका म्हटलं गेलं पाहिजे, तुम्हाला सारा म्हटलं गेलं पाहिजे, तुम्हाला अलिशिबा म्हटलं गेलं पाहिजे, तुम्हाला मरिया म्हटलं गेलं पाहिजे. हालेलुया. कारण मरियाच्या कॅरेक्टरनी तुम्हाला चालायचं. हालेलुया. देव तुम्हाला नवीन नाव देईल, कारण देवाला नवीन नाव द्यायचं आहे. तुमचं नाव पडलं पाहिजे, लोकांनी तुम्हाला बोलवलं पाहिजे, लोकांनी म्हटलं पाहिजे की मरिया इकडे ये. हालेलुया. कारण तू मरियाच्या कॅरेक्टरने चालतो. हालेलुया. मार्थे इकडे ये, तुम्हाला म्हटलं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मार्था काय करत होती माहिती आहे? मार्था प्रभू जवळ बसत नव्हती. हालेलुया. मरिया प्रभू जवळ बसत होती. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच लोकांना मार्था म्हटलं जातं पण मरिया म्हटलं गेलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून तुमच्याकडे पाहून लोकांनी ते कॅरेक्टर आठवलं पाहिजे. त्याला मोशेचं कॅरेक्टर तुम्हाला पाहून आठवलं पाहिजे की मोशेचं तुम्ही लीडरशिप करणारे व्यक्ती आहात आणि लोकांनी म्हटलं पाहिजे हा मोशे सारखा आहे बरं, सर्वांना सोबत घेऊन जाणारा, सर्वांच्यावरती प्रेम करणारा आणि देवाजवळ वारंवार देवाजवळ प्रार्थना करणारा, देवाशी समक्ष बोलणारा हा मोशे सारखा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा अब्राहामासारखा आहे बरं, खूप विश्वास ठेवतो देवावरती. किती कठीण परिस्थिती आली तरी अब्राहामासारखा ह्याचा दृढ विश्वास आहे आणि विश्वासाने ओळखला जाईल तुम्हाला. हालेलुया. स्टेफना सारखा आहे बरं, सगळं काही सहन करताय, देवासाठी मरायला सुद्धा हा तयार आहे. हा स्टेफन आहे बरं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा पौल आहे बरं, कारण हा पौल आहे ना जिथं पण जातो देवाची मंडळी स्थापन करतो, हा पौल आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजतं मी तुम्हाला काय सांगतो? देव तुमचं नाव बदलायचं. देव तुमचं नाव बदलायचं. तुम्ही आजपासून गणेश राहणार नाही, आजपासून संदीप राहणार नाही, आजपासून सतीश राहणार नाही, तर तुमच्याकडे पाहून लोक बोलवतील आणि म्हणतील की हा असा असा आहे. हालेलुया. परमेश्वराने हे नाव त्याला दिलेलं आहे कारण हा कॅरेक्टर घेऊन चालत आहे. कारण प्रत्येक बायबल मधलं नाव एक कॅरेक्टर. बायबल मधलं कोणतंही नाव घ्या तुम्ही, कोणाचंही नाव घ्या, प्रत्येक नावाचा एक विशिष्ट अर्थ आहे आणि त्या अर्थासोबत परमेश्वर काम करतो. हालेलुया. त्याच्या जीवनात तुम्हाला त्या गोष्टी झालेल्या पाहायला मिळतील. हालेलुया. मोशेला परमेश्वराने पाण्यातून तो फारोच्या कन्येला कुठे सापडला होता? पाण्यात सापडला होता म्हणून त्याचं नाव मोशे मिळालं त्याला, मोशेचं नाव मिळालं त्याला. आणि बायबलमध्ये असे खूप लोक आहेत की त्यांच्या नावानुसार परमेश्वराने त्यांना चालवलेलं आहे आणि देवानं त्यांचं नाव पाडून त्यानुसार परमेश्वराने कार्य पण केलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये. तुमच्या जीवनामध्ये प्रभू अशा प्रकारच्या गोष्टी करू इच्छितो आणि म्हणून बाजूला सांगा तुला आजपासून नवीन नाव मिळेल. हालेलुया. काय काय सांगितलं तुम्हाला आतापर्यंत? नवीन उत्पत्ती, नवीन आत्मा, नवीन हृदय, नवीन मनुष्य, नवीन नाव. हालेलुया. नवीन नावाबरोबर तुम्हाला नवीन शक्तीची पण गरज आहे. हालेलुया. कारण शक्ती नवीन असल्याशिवाय नवीन नाव काही कामाचं असणार नाही. माझ्या बरोबर वाचा यशाचं पुस्तक 40वा अध्याय. यशया 40:30-31. तरुण थकतात, भागतात, भरज्वाणी ठेचा खातात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन प्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाही, चालतील तरी थकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणावर आशा ठेवणारे? परमेश्वरावर आशा ठेवणारे नवीन शक्ती संपादन करतील. हालेलुया. हालेलुया. बाजूला सांगा तुला नवीन शक्ती देव करत आहे. देव नवीन चॅलेंजेस असणार आहेत, त्याला नवीन शक्तीची पण गरज आहे. हालेलुया. तुम्ही मोशे व्हायला निघालेला आहे पण मोशे समोर खूप मोठे चॅलेंज होते. हालेलुया. मोशेने इतका दृढ विश्वास ठेवला होता की त्याच्यासारखा बायबल सांगतं की त्याच्यासारखा बायबलमध्ये दुसरा कोणीही माणूस झालेला नाही. हालेलुया. मोशे सारखा सगळ्यात मोठा भाग बायबल मधला मोशेने लिहिलाय. हालेलुया. सगळ्यात मोठे मोठे चमत्कार जे अशक्य होते ते मोशेद्वारे झाले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि एक दिवस नाही 40 वर्ष तब्बल देवाने चमत्कार केले. हालेलुया. म्हणजे चॅलेंज मोठे आहे, शक्तीची पण मोठी गरज आहे. हालेलुया. नवीन शक्तीची गरज आहे. नवीन नाव मिळालं, नवीन शक्ती पाहिजे बरं, कारण नवीन शक्तीशिवाय तुम्ही चॅलेंजला फेस करू शकत नाही, विजय प्राप्त करू शकत नाही. आणि म्हणून देव शक्ती देणारा परमेश्वर आहे आपला परमेश्वर. जुनं त्या शक्ती देणारा नाही, जुनं तेच आहे, घिसे पेटत चल, हेच आपलं मशीन आहे, ते चालवत राहा, अशा प्रकारे म्हणणारा देव नाही. देव म्हणतो रोज सकाळी माझी कृपा नवीन होते. रोज सकाळी नवीन शक्ती देतो देव. रोज
सकाळी तुम्हाला नवीन शक्ती देतो, रोज नवीन चॅलेंज, नवीन शक्ती आहे. हालेलुया. परमेश्वरानं तुमच्यासाठी नवीन शक्ती देऊन केलेलं आहे. बायबल सांगतं स्पष्टपणे, ते चालतील तरी दमणार नाही. हालेलुया. धावतील तरी थकणार नाही. पण धावतील तरी थकणार नाही यासाठी देवाच्या शक्तीची गरज आहे. कारण तुम्ही तुमच्या शक्तीने थकाल, तुम्ही तुमच्या शक्तीने दमाल, तुमच्या शक्तीने तुम्हाला असं वाटेल नको हे पुढे जाऊ शकत नाही, मी कुठल्याही प्रकारे मला आता पुढे जाण्यासाठी मदत करणारा कोणी नाहीये, तर देवाची शक्ती मागा. देव तुम्हाला 2024 शक्ती देत राहील. कारण देवाच्या गौरवासाठी, देवाच्या सामर्थ्यासाठी, देवाचं काम करण्यासाठी, देवाने जे नवीन नाव दिले त्यानुसार जगण्यासाठी नवीन शक्तीची गरज असते. बरं, हालेलुया. नवीन शक्ती कोणाला मिळते? जो देवावर आशा ठेवून आहे. हालेलुया. गरुड उंच आकाशामध्ये उडतो, कारण गरुडाकडून पुष्कळ काही शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. बरं, आणि गरुड ज्यावेळेस उंच आकाशामध्ये जातो ना, त्याला ही खात्री असते पूर्णपणे की परमेश्वरानं, देवानं मला नवीन शक्ती दिली आहे त्याच्या पंखामध्ये, त्याच्या चोचीमध्ये. कारण तू एका प्रोसेस मधून जातो. माहिती तुम्हाला, ज्यावेळेस त्याला नवीन शक्ती प्राप्त होणार असते ना, त्यावेळेस त्याला प्रोसेस मधून जावं लागतं. एक तर त्याच्यासमोर दोनच पर्याय असतात, एक तर मरून जायचं किंवा त्या प्रोसेस मधून जायचं. हालेलुया. मग तो काय स्वीकारतो माहिती आहे? त्या प्रोसेस मधून जायचं स्वीकारतो. बरीच गरुड असतात ते प्रोसेस मधून जात नाहीत, ते मरून जातात. पण ज्यावेळेस तो प्रोसेस मधून जातो त्यावेळेस चोच त्याची पूर्णपणे झडली जाते, पूर्णपणे तो दगडावर घासत राहतो आणि पूर्णपणे ती चोच तुटून जाते, त्याचे पंख झडतात आणि तो या प्रोसेस मधून जातो आणि त्या ठिकाणी नवीन चोच तयार होते, नवीन पंख त्याला येतात आणि तिथून पुढे पुन्हा एकदा त्याचं आयुष्य 15 वर्षांनी वाढतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणूनच बायबल त्या ठिकाणी सांगतं की गरुडासारखे ते उंच आकाशात उडते. म्हणजेच काय? नवीन शक्ती देव त्यांना देईल आणि पुन्हा एकदा उंच भरारी मारण्यासाठी तयार करेल. हालेलुया. तुम्हाला प्रोसेस मधून जावं लागेल, तुम्हाला चॅलेंज मधून जावं लागेल, तुम्हाला चॅलेंज स्वीकारावं लागतील आणि म्हणावं लागेल प्रभूजी, प्रभू मी चॅलेंज स्वीकारायला तयार आहे, नवीन शक्ती दे. हालेलुया. तू नवीन सामर्थ्य दे, मी तू म्हणशील त्या ठिकाणी जाण्यासाठी तयार आहे, तू म्हणशील ते काम करायला तयार आहे, तू जे सांगशील ती आज्ञा पाळायला मी तयार आहे. प्रभूजी मला तुझ्या शक्तीची गरज आहे. हालेलुया. देवाला गरज आहे, देवाला तुमची गरज आहे. बरं, कारण देवाला नवीन शक्ती देण्यासाठी माणसांची गरज आहे. देव शुष्क अस्तित्वामध्ये आपला श्वास फुंकू इच्छितो आणि ज्या ठिकाणी काहीच नाहीये त्या ठिकाणी देव निर्माण करू इच्छितो आणि देवाला अशा लोकांची गरज आहे. हालेलुया. देवाला मोशे सारख्या सर्व काही संपलेलं आहे आणि आता देवा तूच काहीतरी करशील असं म्हणणाऱ्या माणसाची गरज आहे. हालेलुया. आणि तुम्हाला माहिती आहे देवानं त्याच वेळेस देवानं शक्ती दिलेली आहे की ज्यावेळेस ते म्हणाले पूर्णपणे की आता सर्व काही करायला तू समर्थ आहेस देवा, आणि त्यावेळेस देवानं त्याला नवीन शक्ती दिली. हालेलुया. मोशे असेल, अब्राम असेल, योसेफ असेल, याकोब असेल, अशा लोकांना देवानं अशाच वेळेस शक्ती पुरवलेली आहे की ज्या ठिकाणी त्यांच्या जीवनातली सगळी आशा संपली होती, काहीच नव्हतं त्यांच्याजवळ, पण देवानं त्यांना नवीन शक्ती दिली, पुन्हा उभं केलं आणि त्यांचं आयुष्य वाढवलंच नाही तर आशीर्वादित सुद्धा केलं. हालेलुया. आणि केवळ देव आयुष्य वाढवणारा परमेश्वर नाहीये, तर नवीन शक्ती देणारा आपला देव आहे आणि नवीन शक्तीने चालवणारा आपला देव आहे. आणि म्हणून तुम्हाला सुद्धा नवीन शक्ती देव देऊ इच्छितो, नवीन मनोवृत्ती परमेश्वर तुम्हाला देऊ इच्छितो. इफिसकरास पत्र याचा 4 अध्याय 22 आणि 24 वचन. नवीन मनोवृत्ती. इफिस 4:22 ते 24. हे असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा, तो कपटाच्या वासनाने युक्त असून त्याचा नाश होत आहे आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे. प्रेज द लॉर्ड. हां, पुढे. आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता यांनी युक्त असा देव सदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नव्या मनुष्याबरोबर नवीन मनोवृत्तीची गरज आहे बरं आपल्याला. हालेलुया. नवीन मनोवृत्तीची गरज आहे. नवीन कॅरेक्टर आल्यानंतर नवीन तुमच्या जीवनामध्ये जर मोशे आता काम करू लागलाय तर मोशेची मनोवृत्ती तुमच्यामध्ये आली पाहिजे. मोशे सुरुवातीला काय म्हणाला माहिती आहे देवाला? काय म्हणाला मोशे? मोशे म्हणाला प्रभू तू दुसऱ्याला पाठव, मला नाही जायचं. पण तुम्हाला माहिती आहे नंतर मोशे सारखा नम्र पृथ्वीवर कोणी दुसरा माणूस नव्हता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याची मनोवृत्ती पूर्ण बदलली होती, नम्र झाला होता तो पूर्णपणे त्याच्या कॅरेक्टरमध्ये आता फरक पडलेला आहे, पूर्णपणे त्याच्या शरीरामध्ये त्याच्या मनामध्ये फरक पडलेला आहे, त्याची मनोवृत्ती बदललेली आहे. तो देवाला पाहू इच्छितो. हालेलुया. माहिती तुम्हाला कुठपर्यंत आलाय तो? कुठल्या लेवल पर्यंत आलाय तो? देवाला पाहू इच्छितो.
आणि आता त्याला लोक दगडमार करण्यासाठी येतात. तो साधारण भांडणामध्ये दुसऱ्याला मारून टाकणारा असा हा मोशे दगडमार करायला आल्यानंतर तो म्हणतो, प्रभूजी यांच्यावर दया करा. याला समजत नाही, यांना मारू नकोस, यांच्यावर कृपा कर असं म्हणणारा मोश. त्याची मनोवृत्ती बदलली होती, पालटली होती, पूर्णपणे पालटलं होतं. कॅरेक्टर ज्यावेळेस नवीन येतो ना त्यावेळेस मनोवृत्ती सुद्धा पालटत गेली पाहिजे. हालेलुया. जो म्हणाला की प्रभू मला बोलता येत नाही, मी बोलका नाहीये, पण त्यानं एवढी पुस्तकं 5 पुस्तकं बायबलमध्ये लिहिली आणि इस्रायल लोकांच्या समोर 10 लाख लोकांच्या समोर भाषण देत होतं. हालेलुया. रोज न्याय निवाडा करायचा, रोज, आणि हजारो लोकांचा न्याय निवाडा करायचा. बोलका नसणारा माणूस. त्याची मनोवृत्ती काय झाली होती? पूर्णपणे चेंज झाली होती, पालटली होती, नवीन मनोवृत्ती आलेली होती. तुमची मनोवृत्ती पालटली पाहिजे नवीन वर्षात. कारण देव नुसता केवळ नवीन आत्मा नाही देत आहे. मनोवृत्ती म्हणजे काय? मन, जीव ज्याला आपण म्हणतो, किंवा ज्यात विचार केला जातो ते बदललं पाहिजे. विचारांची प्रवृत्ती जी आहे ती पूर्णपणे बदलली पाहिजे. तुम्ही नवीन अँगलनी लोकांच्याकडे पाहायला चालू केलं पाहिजे. नवीन तुमची दृष्टी आली पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही देवाकडे पाहता त्याकडे देवाचं वचन आहे, त्या वचनांच्याकडे पाहत असताना तुम्हाला नवीन अँगल मिळाला पाहिजे. हालेलुया. तीच घिसेपेटी, दुसरी घिसेपेट, तेच विचार आणि सगळं काही आता पूर्णपणे जुनं सगळं काही 2024 आले खरं, पण नवीन काही मनोवृत्ती आलेली नाही असं होऊ देऊ नका. लक्षात घ्या. लोकांना बदलताना पहा, तुम्ही स्वतः बदलत राहा. हालेलुया. नवीन अँगलनी लोकांच्याकडे पाहायला चालू करा. आपल्या पत्नीकडे नवीन अँगलनी पाहायला चालू करा. आपल्या पतीकडे नवीन अँगलनी पाहायला चालू. मनोवृत्ती बदला म्हणजे तुम्हाला नवीन गोष्टी दिसायला चालू होतील. हालेलुया. नाहीतर तुम्हाला वाटेल की ती व्यक्ती बदललेली जरी असली तरी जर तुम्ही चुकीचा विचार करत असाल ना तर ती व्यक्ती बदललेली तुम्हाला कधीच दिसणार. हालेलुया. तुम्ही विचार तुमचे बदलण्यावर अवलंबून आहे समोरची व्यक्ती कशी आहे. हालेलुया. कारण समोरची व्यक्ती, कारण जर असं नसतं, जर मनुष्याने जर असा विचारच केला नसता तर देवामध्ये सुद्धा दोष देणारे, देवाला सुद्धा दोष देणारे लोक मी पाहिले. कारण देवामध्ये सुद्धा चुका शोधतात माणसं. माहिती तुम्हाला, देव सुद्धा चुकीचा आहे असं म्हणतात लोक, आणि देवाला शिव्या शाप देणारे लोक सुद्धा मी पाहिले, आणि ते मुखाद्वारे तशा प्रकारचे शब्द बोलले. कारण का? त्यांची मनोवृत्तीच खराब आहे. मनोवृत्ती ज्याची खराब आहे ना त्याला देवात सुद्धा दोष दिसतो. देव चुकीचा आहे? नाही. देव कधीच चुकीचा नाही. देव कधीच नाही. देव कधी चुकत नाही. देव कधी चुकीचा निर्णय घेत नाही. कुठल्याही प्रकारे कोणत्याही अगदी तत्सुबर रेणू ज्याला म्हणतात ना तितकीच चूक देवामध्ये नाही. हालेलुया. तरी सुद्धा देवामध्ये चुका शोधतात माणसं. कारण काय खराब आहे? मनोवृत्ती खराब आहे. मनोवृत्ती बदलली ना, नवीन मनोवृत्ती धारण करा. लोक तुम्हाला पवित्र दिसू लागतील, लोक तुम्हाला शांत दिसू लागतील, नम्र दिसू लागते, चांगल्या कॅरेक्टरचे दिसू लागते. लोकांच्या जीवनामध्ये बऱ्याचशाच गोष्टी असतील. मी असं म्हणत नाही की समोरची माणसं चुकत नाही, सगळेजण चुकणार आहे. आपण सोडून सगळेजण चुकणारे असतात जगामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपण सगळेजण नवीन मनोवृत्तीनं चाललं पाहिजे. नवीन मनोवृत्ती, बाजूला सांगा नवीन मनोवृत्ती. नवीन मनोवृत्ती देव देऊ इच्छितो प्रत्येकाला. कारण नवीन मनुष्य धारण करणं हे त्याच्याबरोबर जसं आउटर बदललं पाहिजे तसं इनर गोष्ट आहे. इनर काय आहे? नवीन मनोवृत्ती. आतमध्ये काय आहे? आपल्या मन आणि आत्मा, या 2 गोष्टींनी आपलं शरीर बनलेलं आहे. आणि शरीर, या 3 गोष्टी आहेत आपल्यामध्ये, आणि ते मन बदललं पाहिजे. हालेलुया. कारण हे मन धावत राहतं पण इकडं तिकडे, इकडं तिकडे, इकडं तिकडे, आणि ह्या मनातून आपण बाहेर आलं पाहिजे, त्या मनोवृत्तीतून बदललं पाहिजे. आणि प्रभू करो तुम्हाला नवीन मनोवृत्ती देऊ करो. नवीन गीत तुमच्या मुखामध्ये परमेश्वर घालू इच्छितो. स्तोत्र 33 अध्याय 3 वचन. स्तोत्र 33:3. अजून 2-3 गोष्टी आहेत त्या पाहूया. जयघोष करी, कुशलतेने वाद्य वाजवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजपासून तुम्ही सगळेजण नवीन गीत गाणार. बाजूला सांगा नवीन गीत गाणार आहेस तू. हालेलुया. गाणार आहे का नवीन गीत? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी वागीन माझ्या मनापरी, हे नवीन गीत नाही बरं. हालेलुया. मी वागीन मनापरी म्हणजे मी माझ्या मनासारखं वागणार. हे गीत गायला सगळ्यांना आवडतं, पण हे गीत नाही गाणार मी वागीन प्रभू तुझ्या मनाप्रमाणे, तुझ्या इच्छेप्रमाणे. हालेलुया. हे नवीन गीत तुमच्या मुखामध्ये नवीन गीत घालू इच्छितो परमेश्वर. मग ते त्याच्या स्तुतीचं असेल, त्याच्या गौरवाचं असेल, तुमच्या आनंदाचं असेल, तुमच्या जीवनामध्ये आनंद यावा यासाठी असेल,
तुमच्या कुटुंबात शांती यावी यासाठी असेल. बऱ्याच लोकांना चित्रपटातली गाणी गायला आवडतात, पण तुमच्या मुखामध्ये देव त्याची स्तुती घालू इच्छितो. हालेलुया. तुमच्या मुखामध्ये देवाची स्तुती गेली पाहिजे, तुमच्या मुखातून देवाचं गौरव झालं पाहिजे, देवाची महिमा झाली पाहिजे. यासाठी तो तुमच्या मुखात नवीन गीत घालू इच्छितो की तुमच्या मुखातून देवाची महिमा या नवीन वर्षात सतत झाली पाहिजे. हालेलुया. आपल्या मुखातून सगळ्या प्रकारच्या जुन्या गीतांना काढून टाका. आजपासून नवीन गीत तुमच्या मुखामध्ये घातलेलं देव आहे. हालेलुया. आजपासून नवीन गाणं आहे की जे देवाच्या इच्छेनुसार वागण्यासाठी आहे, देवाचं गौरव करण्यासाठी आहे, त्याची महिमा करण्यासाठी आहे, त्याची प्रशंसा करण्यासाठी आहे. कारण देव नवीन गीत टाकू इच्छितो. हालेलुया. मग नवीन गाणी शोधा, नवीन गाणी गायला चालू करा, नवीन गीतं गाऊन त्याची महिमा करा, त्याची स्तुती करण्यासाठी. कारण स्तुती करण्यासाठी नवीन गीत गायलं पाहिजे. बायबल बऱ्याच ठिकाणी असं सांगतं, नवीन गीत गाऊन त्याची महिमा करा, नवीन गीत घेऊन त्याचं गौरव करा आणि आपल्या मुखाद्वारे त्याची प्रशंसा करा. आणि अशाद्वारे स्तुती करण्यासाठी आपल्या मुखात नवीन गीत घालतो ते. हालेलुया. चित्रपटातली गाणी विसरून जा, जे जग गातंय त्या गोष्टी विसरून जा, जग धुंदीमध्ये आहे त्या गोष्टी विसरून जा. परमेश्वराकडून नवीन गीत मागा, परमेश्वराकडून नवीन त्याच्या आराधनेसाठी परमेश्वराकडून नवीन गोष्टी मागा. आणि प्रभूला विनंती करा की प्रभूजी माझ्या मुखात तू नवीन गीत घाल. हालेलुया. जुनी कॅसेट बंद झाली पाहिजे. हालेलुया. जुनी किरकिरीची कॅसेट बंद. हालेलुया. किरकिरी बऱ्याच लोकांना आपल्याला किरकिर करायला आवडते. नवीन वर्षात संकल्प करा. काय संकल्प? किरकिर बंद, कुरकुर बंद. कारण आपल्या जीवनात कुरकुर करणाऱ्या खूप गोष्टी आहेत. तुम्ही असं समजू नका की कुरकुर करणाऱ्या बऱ्याच जणांच्या आपल्या जीवनात कमतरता असते, नेहमीच कमतरता असतात. काही गोष्टीमध्ये कमतरता असतात. नवीन वर्षात सुद्धा काही गोष्टीमध्ये कमतरता असणार आहे. प्रत्येक गोष्टीत तुमच्या इच्छेप्रमाणे समोरचा माणूस वागेलच असं नाही. हालेलुया. समोरचा माणूस तुमच्या इच्छेनुसार घरातला जर तुम्ही नवऱ्याला एखादी गोष्ट सांगितली की ही गोष्ट इथंच ठेवायची असते है ना. बऱ्याच लोकांना नवरा किंवा बायकोला घरात कुणाला तरी अशी सवय असते की जागच्या जागेवर सगळ्या गोष्टी ठेवायच्या आणि नाही ठेवल्या ना तर मग घरात काय होतं? कुरकुर चालू होती, जुनी कॅसेट सुरू होती, परत जुनी कॅसेट, कुरकुरीची कॅसेट सुरू होती. तू हे तर ठेवत नाही, तू तिथं हे करत नाही, तिथं ते करत नाही, असं बरंच काय. मग कुणाला तरी नवऱ्याला सवय असते किंवा बायकोला, दोन्हीपैकी कोणतरी एक कॅरेक्टर असं असतं है ना प्रत्येक फॅमिलीमध्ये. बरं, मग जर कुणी कॅरेक्टर तसं आहे तर समोरच्या माणसाने त्याला सांभाळून घेतलं पाहिजे आणि कॅरेक्टर असणाऱ्या माणसाचं सुद्धा बदललं पाहिजे. त्याची कुरकुरीची कॅसेट बंद झाली पाहिजे. ती नवीन जुनी कॅसेट बंद करा. आता नवीन कॅसेट सुरू होऊ द्या. देवाच्या गौरवाची कॅसेट, त्याची महिमा करण्याची कॅसेट. तुम्ही आनंदाने देवाचं गौरव करायला चालू करा, देवाची महिमा करायला चालू करा. कारण परमेश्वर कॅसेट बदलू इच्छितो. हालेलुया. परमेश्वर जुने गीत काढून टाकू इच्छितो. परमेश्वर नवीन कॅसेट टाकणार आहे तुमच्या जीवनामध्ये. हालेलुया. आजपासून नवीन कॅसेट तुमच्या जीवनामध्ये. हालेलुया. नवीन गोष्ट तुमच्यासाठी परमेश्वर करू इच्छितो. यशाचं पुस्तक 43 अध्याय 18 पासून 19 पर्यंत. 18-19. पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. पहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे, आताच ती उद्भवत आहे. तुम्ही ती पाहणार नाही काय? अरण्यात सडक करी, वनभूमीत नद्या वाहतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नवीन गोष्ट तुमच्यासाठी परमेश्वर करणार आहे. नवीन गोष्ट म्हणजे काय? नवीन भविष्य. बाजूला सांगा, नवीन गोष्ट, नवीन भविष्य. तुमच्यासाठी नवीन भविष्य. तुम्ही काय प्लॅन केला असेल ना, काहीतरी प्लॅन केला असेल. तुम्ही LIC ची पॉलिसी काढून ठेवला असेल. तुम्ही म्हणला असेल अमुक 5 वर्षांनी अमुक एवढ्या वर्षांनी मला एवढे पैसे मिळणार आहे है ना. बरेच तुम्ही FD काढले असेल, तुम्हाला असं प्लॅन असेल की अमुक वर्षांनी एवढे पैसे मिळतील, अमुक ठिकाणी मी जागा घेईन, अमुक असं घर असेल माझं आणि माझ्या घरामध्ये ह्या गोष्टी असतील आणि या भिंतीवर हे चित्र लावलेलं असेल आणि त्याच्यानंतर पुढच्या या वर्षामध्ये माझ्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अशा गोष्टी मी प्राप्त करणार. असं काही भविष्यासाठी तुम्ही प्लॅन केले असतील, योजना केल्या असतील. तुमच्या लेकरांसाठी, तुमच्या मुलांसाठी या वर्षात मला गाडी मिळणार आहे आणि या वर्षात मला मी कार खरेदी करणार आहे, या वर्षात मी एवढे ड्रेस खरेदी करणार आहे आणि असं बरंच काय प्लॅन केला असेल की नाही तुम्ही. बरेच जण आपण सगळेजण प्लॅन करतो, सगळेजण आपण ह्या प्लॅनने चालतोय. पण लक्षात घ्या, देवानं तुम्ही योजले त्याच्यापेक्षा काहीतरी अद्भुत देव देणार आहे तुमच्यासाठी. हालेलुया. कारण जे तुम्ही योजलेलं आहे त्याच्यापेक्षा पण उत्तम देवाकडे आहे. हालेलुया. तो असं म्हणतो की मरुभूमीमध्ये मी काय वाहवी? नद्या वाहवी. मरुभूमीत म्हणजे काय? मरुभूमीत कोणत्याही प्रकारे पाणी अस्तित्वात नसतं. ना झरे असतात, ना विहीर असते, ना प्राण्याचा कुठलाही स्रोत त्या ठिकाणी नसतो, ना तिथं पाऊस पडतो. पण अशा ठिकाणी परमेश्वर म्हणतो मी तिथं नद्या घेऊन येईन.
हालेलुया. तुम्ही असं म्हणत असाल की माझी तीच घिसीपिटी 2023 ची कॅसेट सुरू राहील आणि तीच कुरकुर, तेच संकट, त्याच अडचणी, रोज सकाळी 10 पासून संध्याकाळी 5 पर्यंत तेच माझं शेड्यूल, संध्याकाळी घरानंतर बस तो स्वयंपाक आणि तीच नवऱ्याची किरकिर आणि त्याच प्रकारे तेच बायकोचं आणि रडगाणं आणि त्याच्यानंतर तेच कर्जाचे हप्ते आणि असं सगळं काही तेच. पण देव म्हणतो नाही, भविष्य बदलेल. हालेलुया. नवीन भविष्य, नवीन गोष्टी मी तुला देऊ इच्छितो. हालेलुया. ती कॅसेट सगळं बंद होणार आहे, ते भविष्याचं प्लॅन बंद होणार आहे. आता सगळं जे काही तुम्ही प्लॅन केलं असेल, योजना आखली असेल, कागदावर लिहून काढलं असेल, त्या सगळ्या गोष्टी परमेश्वरासमोर ठेवा. प्रभूजी हे माझं प्लॅन आहे, पण याच्यापेक्षा वेगळं काही तू करू इच्छितोस का? मी स्वीकारतो येशूच्या नावात. हालेलुया. मी स्वीकारतो येशूच्या नावात की माझ्यासाठी तू भविष्य नवीन तयार केलेलं आहे. हालेलुया. कारण तुमचं प्लॅन, तुमच्या योजना सगळ्या काही परमेश्वरा समोर घेऊन जा. देवाला म्हणा प्रभूजी हे माझं आहे. पण देव म्हणतो माझ्या जवळ तुझ्यासाठी वेगळे संकल्प आहेत, माझ्यासाठी तुझ्या भावी स्थितीचे आशा देणारे संकल्प आहेत की तुला या सगळ्या संकल्पना पाहून असं वाटेल की प्रभू तू हे नेमलं होतं माझ्यासाठी, या गोष्टी नेमल्या होत्या आणि मी तर हे घेऊन बसलो होतो. आणि प्रभू म्हणतो हे तुझ्यासाठी नेमलंय. हालेलुया. कारण देवानं तुमच्यासाठी अद्भुत काहीतरी नेमलेलं आहे, अद्भुत भविष्य नेमलंय की ते भविष्याची तुम्ही कल्पना पण केली नसेल. तुम्हाला असं वाटत असेल की माझं भविष्य असं असेल, मी इथं नोकरी करेन, माझं अशा प्रकारचं घर असेल, माझ्या अशा प्रकारची पत्नी असेल. आणि तरुणपणामध्ये बऱ्याचशाच गोष्टीचं प्लॅन असतं, बऱ्याचशाच त्यांना असं वाटत असतं अशा अशा प्रकारचे प्लॅन मी करून ठेवले. पण देव म्हणतो की याच्यापेक्षा वेगळं आहे बरं माझ्याकडे. हालेलुया. कारण देवाच्या प्लॅन्स मध्ये काटेकुसरे नाहीत, देवाच्या प्लॅन्स मध्ये दुःख नाही, देवाच्या प्लॅन मध्ये अडचणी नाहीये, देवाच्या प्लॅन्स मध्ये, देवाच्या संकल्पात, देवाच्या भविष्यामध्ये तुम्हाला त्यामध्ये दुःखाची भेसळ केलेली नाही, देवपाणी आजाराची भेसळ केलेली नाही. कारण देवानं दिलेलं भविष्य हे खूप उत्तम असतं. देवानं दिलेल्या भविष्यामध्ये सर्वाइव्ह करायला लागत नाही. सर्वाइव्ह म्हणजे कसं तरी जगत आहे आणि आहे पैसा खरा पण खर्च करायची अक्कल नाहीये, असं अजिबात परमेश्वर करत नाही. परमेश्वर अक्कली बरोबर, पैशाबरोबर अक्कल पण देतो. परमेश्वर पैशाबरोबर आनंद पण देतो. परमेश्वर सुखाबरोबर आनंद पण देतो. परमेश्वर जे काही आशीर्वाद देतो त्या सगळ्या आशीर्वादामध्ये तो निरोगी पण ठेवतो. हालेलुया. कारण त्याला माहिती असतं की भविष्य हे मी चालवत आहे, मी देऊ करत आहे. कारण देव तुम्हाला जर भविष्य देऊ करत आहे तर नवीन भविष्य परमेश्वर तुम्हाला या वर्षामध्ये देणार आहे. मरुभूमीमध्ये तुमच्यासाठी नद्या वाहतील. हालेलुया. ज्या ठिकाणी आशा नाही त्या ठिकाणी तुम्हाला पैशाचे मार्ग उघडतील या वर्षात. हालेलुया. कारण परमेश्वराजवळ ते मार्ग आहे. जर तुम्हाला ज्या माणसाकडून परत येण्याची अपेक्षा नाही तो माणूस तुम्हाला घरात आणून देईल या वर्षामध्ये. प्रेज द लॉर्ड. कारण परमेश्वराला ते शक्य आहे. हालेलुया. प्रभू ते करू शकतो. परमेश्वराजवळ ते सामर्थ्य आहे. नवीन गोष्ट तुमच्यासाठी परमेश्वर करणार आहे. जी योजली नाही त्या गोष्टी तुमच्यासाठी परमेश्वर करणार आहे या वर्षात. आणि म्हणून नवीन कृपा परमेश्वर तुम्हाला देईल. विलाप गीत याचा 3 अध्याय 22 आणि 23 वचन. विलाप गीत 3, 22, 23. आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेत खंड पडत नाही. ती रोज सकाळी नवी होते, तुझी सत्यता थोर आहे. हालेलुया. नवीन कृपा. बाजूला सांगा नवीन कृपा. हालेलुया. नवीन कृपा देत आहे बरं देव तुम्हाला. नवीन भविष्याबरोबर नवीन कृपेची गरज आहे. नवीन माणसाबरोबर नवीन कृपेची गरज आहे. कारण त्याच्या कृपेविना सगळं काही व्यर्थ आहे. हालेलुया. तुम्हाला पैसा मिळेल, आरोग्य मिळेल, सगळ्या काही गोष्टी मिळतील आणि जर कृपा नसेल तर सगळं काही व्यर्थ आहे. आणि रोज सकाळी त्याची कृपा मागायला शिका. आज नवीन वर्षाच्या दिवशी देव तुला म्हणत आहे, देव प्रत्येकाला म्हणत आहे असं की रोज सकाळी माझी कृपा नवीन होते ती प्राप्त कर. हालेलुया. बाजूला सांगा रोज सकाळी नवीन कृपा मिळते ती रोज प्राप्त कर. कारण देवाजवळ बसावं लागेल तुम्हाला प्राप्त करायचं. हालेलुया. नवीन कृपा अशीच फिरून इकडं तिकडं टीव्हीचं सकाळी उठल्या न्यूज चॅनल बघून तुम्हाला कृपा मिळणार नाही. व्हॉट्सअपचे मेसेज पाहून कृपा मिळणार नाही. नवीन वर्षाचे हॅपी न्यू इयरचे संदेश वाचून कृपा मिळणार नाही. कोणी हॅपी न्यू इयर म्हटले हॅपी न्यू इयर नसतं बरं कधीच. प्रेज द लॉर्ड. कारण बाजूचा माणूस जो ज्यानं हॅपी न्यू इयर केले तो धार्मिक असावा लागतो तर हॅपी होतं. हालेलुया. तो धार्मिक नसेल, तो दारू पिऊन झोपलाय आणि तुम्हाला हॅपी न्यू इयर पाठवलंय तर तुमचा हॅपी कधीच न्यू इयर नसणार आहे. लक्षात घ्या. समोरचा माणूस धार्मिक असावा लागतो तर त्याचा आशीर्वाद आपल्यावरती येईल. हालेलुया. देवाचं भय बाळगणारा जो समोरचा असेल ना आणि त्यानं जर आशीर्वाद दिला तुम्हाला तो तुम्हाला नक्की मिळणार. प्रेज द लॉर्ड. त्यानं म्हटलेले हॅपी नक्की तुमचं न्यू इयर हॅपी होणार. प्रेज द लॉर्ड. पण समजा जर समोरचा धार्मिकच नाहीये तर तुमचा न्यू इयर काही हॅपी होणार
नाही. म्हणून देव तुम्हाला म्हणत आहे मी तुला कृपा देऊ इच्छितो. हालेलुया. आणि म्हणून सकाळी उठल्यानंतर त्याशी बोला. सकाळी उठल्यानंतर प्रथम वेळ त्याच्यासोबत स्पेंड करा. देवाजवळ नवीन कृपा आहे. जगातला कोणता माणूस देऊ शकत नाही ते देव देतो. हालेलुया. जगातली कोणती शक्ती, न्यूज चॅनल असेल, व्हॉट्सअपचे मेसेज असतील, किंवा तुमचं सोशल मीडिया असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, पुस्तक असेल, एखादं जे काही तुम्ही योजना असेल की हे कोणीच देऊ शकत नाही ते परमेश्वर देतो. हालेलुया. आणि म्हणून सर्वात प्रथम वेळ कोणासोबत? देवासोबत. हालेलुया. बाजूला सांगा, सर्वात पहिली वेळ देवासोबत. दिवसासाठी कृपा कोणाकडून मागायची आहे? देवाकडून मागायची आहे. कारण वर्षासाठी जशी आपण कृपा मागण्याला आज पहिल्या तारखेला इथं आलोय ना, तशा प्रकारे रोज सकाळी उठल्यानंतर त्याच्याकडून कृपा मागायला शिका. या नवीन वर्षात जर तुम्ही नवीन कृपा रोज मिळवली ना तर तुमचा दिवस वाईट जाणार नाही. मग कदाचित तुमच्या जीवनात निराशा असेल, अडचणी असतील आणि समस्या तुमच्या जीवनात असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉब्लेमला तुम्ही फेस करत असाल, पण कृपा सगळं काही निभावून नेईल तुम्हाला. हालेलुया. तुम्ही इतकं पलीकडे अगदी औचितपणे जशा प्रकारे अलगद म्हणतो ना तसा अलगद परमेश्वर तुम्हाला पलीकडे घेऊन जात जाईल. हालेलुया. आणि तुम्हाला जाणीव होणार नाही. आणि पहिल्या 2025च्या 1 तारखेला ज्यावेळेस तुम्ही इथे याल ना त्यावेळेस म्हणाल की या वर्षभरात मला देवाची कृपा अद्भुत रीतीने अनुभवायला मिळाली. प्रेज द लॉर्ड. रोज सकाळचा दिवस त्यासोबत सुरू होतो. त्याच्यासोबत सुरू झाला ना तर कृपा मिळते रोज. हालेलुया. आणि म्हणून नवीन कृपा तुम्हाला हवे, रोज बसायला चालू करा प्रभूजवळ. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या. काय काय ऐकलं? नवीन उत्पत्ती, नवीन हृदय, नवीन आत्मा, नवीन मनुष्य, नवीन शक्ती, नवीन नाव, नवीन मनोवृत्ती, नवीन गीत, नवीन गोष्ट, नवीन कृपा. हालेलुया. आता ह्या सगळ्या बरोबर नवीन आज्ञा मिळते. प्रेज द लॉर्ड. नवीन आज्ञा, नवीन आज्ञा. प्रेज द लॉर्ड. हे सगळं काही नवीन पाहिजे. नवीन आज्ञा कोणाला नको असते. प्रेज द लॉर्ड. नवीन आज्ञा नको. सगळं काही द्या पण आज्ञा जुन्याच असू द्या, है ना. आज्ञा काही नवीन नको, काहीतरी विशेष काही नको, पण देव तुम्हाला नवीन आज्ञा देऊ इच्छितो. योहानाचं शुभवर्तमान त्याचा 13वा अध्याय 34वे वचन. मी तुम्हाला नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुम्हाला प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. प्रेज द लॉर्ड. नवीन आज्ञा, नवीन आज्ञा आहे तुम्हाला. बाजूला सांगा, नवीन आज्ञा आहे तुला. एकमेकांच्यावर काय करा? प्रीती करा. कारण प्रीती काय करते? सर्व अपराधांची क्षमा करते. प्रीती कधी वाईट पाहत नाही, प्रीती कधी अहित पाहत नाही. प्रीती सर्व प्रकारे, प्रीती रुसत नाही, प्रीती फुगत नाही, प्रीती वेगवेगळ्या प्रकारच्या चिडत नाही, प्रीती राग करत नाही, द्वेष करत नाही. सगळं काही प्रीती खरं मानण्यास तयार असते, सर्व काही गोष्टींची क्षमा करण्यास तयार असते, सर्व काही सहन करण्यास तयार असते. आणि ही तुमच्यासाठी नवीन आज्ञा आहे 2024 साठी. 2024 साठी काय आहे? नवीन आज्ञा आहे. प्रभूने तुम्हाला देऊ केली. कारण नवीन कृपेबरोबर, नवीन त्याच्या सामर्थ्याबरोबर, नवीन शक्ती बरोबर, नवीन वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बरोबर नवीन आज्ञा पण देव करत आहे. हालेलुया. बाजूला सांगा, नवीन आज्ञा आहे तुझ्यासाठी. की परमेश्वर तुला नवीन आज्ञा देत आहे की प्रीती करायला चालू कर. मग पत्नी असेल, पती असेल, मुलं असतील, लेकरं असतील, आई वडील असतील, शेजारी असेल, नातेवाईक असेल आणि मंडळीतले लोक असतील, चर्चमध्ये सभासद असतील, तुमच्या बाजूला बसणारा ज्याला तुम्ही जास्त ओळखत नाही असा खुर्चीवर बसणारा एखादा विश्वासणारा असेल, तुमच्या बाजूला प्रत्येक रविवारी तुमच्यासोबत सहभागितेमध्ये सहभागी होणारा व्यक्ती असेल, अशा सगळ्यांच्यावर आपल्याला प्रीती करायला सांगितलेले आहे. मग कदाचित त्यासाठी तुम्ही प्रार्थना करा, त्याला मदत करा, त्याला क्षमा करा. चुकला असेल तर त्या गोष्टीची क्षमा करा, त्याचं सहन करायला तयार असा, त्याचं ऐकून घ्यायला तयार असा. त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीवर पांघरून घालायला शिका. त्याची निंदा करू नका, त्याची टीका करू नका. त्याचं सर्व काही विसरून जा आणि पुन्हा नव्याने त्यासोबत सुरुवात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग कदाचित तो कोणीही असेल, मी असं म्हणत नाही विशिष्ट असा व्यक्ती, कोणीही तुमच्या समोर असेल आणि ज्या ज्या लोकांचा द्वेष करावा असं तुम्हाला वाटतं त्या प्रत्येक माणसावर 2024 मध्ये प्रीती करायला चालू करा. कारण प्रीती तुम्हाला देवासारखं बनवते. हालेलुया. माहिती तुम्हाला, कारण देवाचं दुसरं नाव काय आहे? प्रीती आहे. हालेलुया. देवाचं नाव प्रीती आहे. आणि जर मग देवाचं नाव प्रीती आहे, कारण सर्वात जास्त प्रीती कुणाच्या ठाई आहे? देवाच्या ठाई, येशूच्या ठाई आहे, देवाच्या ठाई आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. त्याची प्रीती सगळ्यात मोठी प्रीती आहे.
आणि म्हणून त्याची जर प्रीती मोठी आहे, त्या प्रीती करणाऱ्या देवावर आपण विश्वास ठेवतोय, तर आपण जास्त प्रीतीमध्ये वाढलं पाहिजे. आणि म्हणून नवीन आज्ञा तुम्हाला आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय, नवीन, सर्वात शेवटी नवीन संकल्प. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. नवीन संकल्प. कशाचा नवीन संकल्प? संकल्प म्हणजे निर्णय. संकल्प म्हणजे निर्णय. नवीन संकल्प. बाजूला सांगा नवीन संकल्प. प्रीती करण्याचा संकल्प असेल तुमचा, चांगली गोष्ट आहे. हालेलुया. सूट घालण्याचा संकल्प केलाय, चांगली गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. संकल्प करा. आत्मिक संकल्पाविषयी मी बोलतोय. हालेलुया. कोणते संकल्प? आत्मिक संकल्प. बाजूला सांगा आत्मिक संकल्प. जगातले व्यायाम करण्याचे संकल्प खूप केले असतील. व्यायाम करण्याचे आठवडाभर टिकत नाही, व्यायाम करण्याचे संकल्प आठवडाभर पण टिकत नाही. आठवडाभर मी सुद्धा माझ्या जीवनात व्यायाम करण्याचा संकल्प खूप वेळा केलाय. प्रतिमा हस्त असते नेहमी मला, है ना. मी ट्रॅक सूट खरेदी केला, बूट. आता तिला म्हणालो बघ मी आठवडाभर टिकला. आठवडाभर टिकला पण आठवड्यानंतर गेलं परत पोट सुटायला सुरू झालं. प्रेज द लॉर्ड. अशा संकल्पाविषयी आपण नेहमीच आपण थोडस मागे पडत असतो. पण या संकल्पाबरोबर एक आत्मिक संकल्प आहे. मी आजपासून रोज 1 तास प्रार्थना करेन. संकल्प आत्मिक संकल्प आहे का? आत्मिक संकल्प. किती जण असे आहेत की रोज 1 तास प्रार्थना करतात तुमच्यापैकी? आता किती जण असे आहेत की आजपासून निर्णय घेतात की मी रोज 1 तास प्रार्थना करेन? हात वर करा, देव तुम्हाला मदत करेल. हालेलुया. हात नाही वर केला तर मदत नाही करणार देव. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. संकल्प करा आजपासून. आत्मिक संकल्प. काय आत्मिक संकल्प? आजपासून मी 1 तास काय करेन? प्रार्थना करेन. रोज मी आजपासून रोज कमीत कमी 3 अध्याय बायबल मधले वाचेन. हात वर करा. जबरदस्तीने हात वर करायला लावते ना मी. प्रेज द लॉर्ड. रोज अध्याय 3. अध्याय किती? 3. माझ्यासारख्या माणसाने 30 अध्यायापर्यंत आहे. म्हणजे माझं लिमिट जे आहे ते 30 अध्याय. कमीत कमी माझं आहे की मी 30 अध्याय वाचू शकतो एका दिवसामध्ये. आता माझ्याकडे भरपूर वेळ आहे वाचायला म्हणून मी वाचतो. तुमच्याकडे कमी वेळ आहे तर तुम्ही 3, 4, 5 त्याच्यापेक्षा जास्त वाचले तर आनंदाची गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरी गोष्ट म्हणजे काय, मी आजपासून खोटं बोलणार नाही. संकल्प आत्मिक संकल्प आहे. खोटं बोलणार नाही. हालेलुया. खोटं बोलणार नाही. दुसरी गोष्ट, मी आजपासून काय करेन? देवाचं ते देवाला द्यायला चालू करेन. देवाचं ते देवाला द्यायला चालू करेन. नवीन वर्षात संकल्प करा. देवाचं आहे ते देवाला द्या. मला नका देऊ. मला काही आवश्यकता नाही. मला देवात भरपूर दे. देवाचं ते देवाला. मग ते देवाचं ते दान असेल, देवाचा वेळ देवाला असेल, देवाचं गौरव देवाला देणं असेल. मी दानाविषयीच केवळ बोलत नाही. देवाचं गौरव आहे म्हणजे त्यानं केलेल्या कामाचं श्रेय त्याला द्यायचं. कुठल्या माणसाला किंवा स्वतःला सुद्धा घ्यायचं नाही. त्यानं जर केलंय तर त्याचं श्रेय त्याला मिळालं पाहिजे. मग इथे येऊन द्या, स्वतः व्यक्तिगत रीतीने प्रार्थनेत द्या किंवा इतरांसमोर कबूल करा की देवानं माझ्यासाठी हे केलं, देवानं माझ्यासाठी हे दिलेलं आहे, देवाने मला हे कृपा दिली, देवानं सामर्थ्य दिलं, शक्ती दिली, बिझनेस दिला, पैसा दिला, आरोग्य दिलं, शरीर कपडे दिले आणि गाडी दिली, घोडा दिला, जे काही दिलं असेल तुम्हाला त्याचं श्रेय त्याला द्या. देवाला दान द्यायला चालू करा. देवाचं ते देवाला द्यायला चालू करा. दशमांश हा देवाचा आहे तो देवाला द्यायला. आज निर्णय घ्या की प्रभूची या वर्षात माझा संकल्प आहे. पहिल्या दिवशी संकल्प केलाय मी की मी दशमांश प्रत्येक महिन्यात मी देईन, तुला मी देऊ करेन. मग वेळेचा दशमांश असेल, आता मी 1 तास प्रार्थना करायला सांगितली, वेळेचं पण दशमांश द्यायचं असतो बरं देवाला. हालेलुया. बरेच लोक वेळेत दशमांश किती होतो? 2 तास 40 मिनिटे. हालेलुया. मग बायबल वाचा, प्रार्थना करा, गौरव करा देवाचं. मग त्याच्यात तुम्ही 2-3 गोष्टीमध्ये विभागून करू शकता. पण देवाचं ते देवाला द्यायला चालू करा. दान द्या, दशमांश द्या आणि त्याच्यात वेळेचं द्या, पैशाचं पण द्या आणि सगळ्या गोष्टी आहेत की देवाचं ते द्यायचा एक संकल्प करा. बायबल वाचण्याचा संकल्प करा. मी निंदा करणार नाही नवीन वर्षात. हालेलुया. संकल्प आहे, नवीन संकल्प. हात वर करा. प्रेज द लॉर्ड. जबरदस्तीने हात वर करायला सांगतोय. निंदा करणार, मी टीका करणार नाही. नवीन वर्षात माझा संकल्प आहे. आत्मिक संकल्प आहेत हे सगळे. मी निंदा करणार नाही, मी टीका करणार नाही आणि त्याच्यानंतर मी उपवास करायला चालू करेन. आठवड्यातून कमीत कमी 2 दिवस. आठवड्यात करा तुम्हाला. आठवड्यातला किमान 1 दिवस. आठवड्यातला किमान 1 दिवस मी काय करेन? कंपल्सरी उपवास करेन. मी उपवास चुकवणार नाही. हा नवीन संकल्प आहे ह्या नवीन वर्षातले. या वर्षातले आत्मिक असे बरेच संकल्प आहेत की जे तुम्हाला करायला पाहिजे आणि बऱ्याचच गोष्टी आहेत की ज्या त्या गोष्टी केल्या पाहिजे. नवीन संकल्प मी सुरुवातीला अजून एक सांगितलं होतं तुम्हाला. पहिल्यांदाच काय सांगितलं होतं की मी प्रत्येक रविवारी चर्चला
उपस्थित राहीन. हात वर करा. मी प्रत्येक रविवारी चर्चला उपस्थित राहीन. मी प्रत्येक रविवारी वेळेत चर्चला उपस्थित राहीन. हात वर करा. या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, नवीन गोष्टी आहेत. हे सगळं काही नवीन आहे. नवीन हृदय, नवीन उत्पत्ती, नवीन मनुष्य, नवीन शक्ती, नवीन नाव, नवीन मनोवृत्ती, नवीन गीत, नवीन गोष्ट, नवीन कृपा, नवीन आज्ञा आणि नवीन संकल्प. हालेलुया, हालेलुया. या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रभू करण्यासाठी मदत करू. काही गोष्टी प्रभूकडून तुम्हाला मिळाले, काही गोष्टी प्रभूसाठी तुम्हाला करायच्या. हालेलुया. काही गोष्टी प्रभूकडून मिळणार आहे. कृपा तुम्हाला परमेश्वराकडून मिळणार आहे. शक्ती तुम्हाला परमेश्वराकडून मिळणार आहे. सामर्थ्य तुम्हाला परमेश्वराकडून मिळणार आहे. त्याच्यानंतर नवीन हृदय परमेश्वर देणार आहे. नवीन आत्मा परमेश्वर देणार आहे. नवीन उत्पत्ती परमेश्वर देणार आहे. नवीन मनोवृत्ती मात्र तुम्हाला जागृत करायची. नवीन नाव मात्र परमेश्वर देणार आहे, पण तुमच्यामधून ते कॅरेक्टर दिसलं पाहिजे. हालेलुया. नवीन गोष्ट परमेश्वर तुम्हाला देणार आहे. नवीन आज्ञा मात्र तुम्हालाच फॉलो करायची आहे. हालेलुया. देवाने तुम्हाला दिली, पण ती फॉलो तुम्हालाच करायचे आहे. नवीन संकल्प सुद्धा तुम्हाला करायचे आहे, तुम्हाला ते फॉलो करायचे. हालेलुया. प्रभू करो तुम्हाला या नवीन गोष्टी प्राप्त हो आणि आजचा हा दिवस तुमच्यासाठी खूप आनंदाचा आणि शांतीचा, समाधानाचा, नवीन वर्ष तुमच्यासाठी आशीर्वादाचा